मित्रांनो, अखेर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपला राजकीय निर्णय जाहीर केला आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। पत्रकार परिषदेत ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीबद्दल आदर व्यक्त केला, वडिलांच्या हत्याकांडाचा संघर्ष सांगितला। पण या सगळ्या भावनिक शब्दांमध्ये धाराशिवच्या मतदारांच्या मनात एक प्रश्न नक्की निर्माण झाला। ज्या जनतेने तुम्हाला संघर्षाच्या नावावर निवडलं त्या जनतेला आता काय उत्तर द्यायचं? आता ओमराजे निंबाळकर म्हणतात, आम्ही कामात कुठेच कमी पडलो नाही, 24 तास आम्ही जनतेसाठी उपलब्ध होतो, पण सत्तेच्या ताकदीमुळे आमचा पराभव झाला। मग प्रश्न असा आहे, जर सत्ता इतकी महत्त्वाची होती तर गेली इतकी वर्ष जनतेसमोर तुम्ही संघर्ष उभा केलात, विचारधारा उभी केली, तुमची भूमिका मांडली आणि स्टेजवरून विरोधकांवर धडधडीत टीका केली, त्याचं काय? ते सर्व खोटं होतं का, असा सवाल असेल। आता पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल 20 वर्षानंतर लागला। या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने पुराव्याच्या अभावी आरोपींना निर्दोष मुक्तता केली आणि या निकालावर ओमराजे निंबाळकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, सीबीआयकडे ही चौकशी वर्ग करण्याची मागणी सुद्धा केली। आता विरोधाभास बघा, या सर्वांमधला सर्वात मोठा विरोधाभास असा आहे की ज्या राजकीय व्यवस्थेच्या विरोधात, ज्या शक्तींच्या विरोधात संघर्षाची भाषा ओमराजेंनी केली, त्याच सत्तेच्या छत्राखाली आता ओमराजे निंबाळकर जात आहेत। कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या भाजपसोबत सत्तेत आहे आणि भाजपमध्येच निंबाळकर कुटुंबाशी जुना राजकीय संघर्ष असलेला नेता सुद्धा। त्यामुळे धाराशिवच्या जनतेला हा प्रश्न पडणं साहजिक आहे, हा निर्णय खरंच जनतेच्या हितासाठी आहे की सत्तेच्या समीकरणासाठी? प्रश्न तोच राहील, कारण राजकारणात पक्ष बदलता येतात, भूमिका बदलता येतात, मतदारांच्या भावना एवढ्या सहज बदलता येत नाहीत भाई। आज ओमराजे निंबाळकर म्हणतात, मातोश्रीबद्दल एक शब्दही वाईट बोलणार नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। पण ज्यांनी तुम्हाला मतं दिलीत, ज्यांनी तुमच्या संघर्षावर विश्वास ठेवला, ज्यांनी तुम्हाला एक विशिष्ट भूमिकेसाठी निवडलं, त्या मतदारांना आता स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागेल। कारण जनता विसरत नाही, जनता फक्त नेत्याची भाषणं ऐकत नाही बरं का, जनता नेत्यांच्या निर्णयाचा हिशोब सुद्धा ठेवते। आता खरी परीक्षा ओमराजेंची आहे की ते आता सत्तेत बसून कोणत्या प्रकारचा विकास धाराशिवकरांना दाखवणार आहेत आणि स्टेजवर तुमच्या वडिलांच्या मारेकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसं बसताय हे सुद्धा आता जनता पाहायला बसलेली आहे। चला, तुमच्या कमेंट्स, तुमच्या उत्तरांची अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतंय ओमराजेंच्या या निर्णयावर?